उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत उभे राहिल्यानंतर राज्यभरात चर्चा रंगली होती। याच निवडणुकीसंदर्भात अजित पवार यांनी गौप्यस्फोट केलेत। माळेगाव कारखान्याचा चेअरमन का झालो याचा अजित पवारांनी उलगडा केलाय। दादांकडून माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत गौप्यस्फोट। 20-1 अशी बाजी मारून अजित पवारांनी विरोधकांना आस्वान दाखवलं। संचालकांच्या सत्कार समारंभात दादांनी विजयामागच्या गोष्टी सांगितल्या। तावरेंसोबत जुळवून घेण्यासाठी फडणवीसांनी मध्यस्थी केली होती असं दादा म्हणाले। चंद्रराव तावरेंच्या उत्तरानं बोलणे फिसकटली असंही अजित पवार म्हणाले। त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की तुम्ही पृथ्वीराज बापूंना चेअरमन केलं आणि तिकडे छत्रपतीचं सगळं व्यवस्थित झालंय, माळेगावला का नाही मार्ग काढत? राज्यामध्ये आपण महायुतीमध्ये एकत्र आहे आणि शेवटी आपण एकमेकाला मदत करत असतो, इथंही मार्ग काढा। ते म्हणले तुम्ही माझं ऐका। आता माझी पंचायत झाली, मुख्यमंत्रीच म्हणतायत ऐका। ते म्हणले नाही दादा, तुम्ही आता एवढ्या मोठ्या पदावर बसलेला आहे, थोडं पुढं मागे सरका ना। म्हटलं काय तुम्हाला काय सुचवायचं? त्यांनी काय सुचवलं, 10 मी सुचवायचे आणि 10 उमेदवार त्यांनी सुचवायचे, मी बनेल तो चेअरमन। म्हणजे पहिल्यांदा ते सांगतील तो चेअरमन पहिले 2.5 वर्ष आणि नंतर मी म्हणेल तो व्हाईस चेअरमन, तो चेअरमन। अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं। त्यावेळेला दादा म्हणतात दादा तुम्हाला ऐकावं लागेल। म्हणलं ठीक आहे। मी गप्पा बसलो, म्हणलं सांगा माझी काय हरकत नाही। ते झाल्यावर त्यांनी कुणाशी तरी चर्चा केली आणि नंतर ती चर्चा निष्फळ झाली। चर्चा ज्यांच्याशी केली ते म्हणले अहो ही सगळी पडणार आहेत, त्याच्यातली एक पण निवडून येणार नाही, यावेळेस हवा आपली आहे, 100% आपली लोक निवडून येणार, 100%। मग मला पुढच्या आठवड्यात मी CMला विचारलं CM काय झालं? नाही म्हणले ते जमत नाही आहे, ते म्हणतात की नाही पॅनल संपूर्ण निवडून येणार आहे, कशा करता हे असं करायचं? मी आपला गप्पा, मी माझं काम चाललेलं होतं, तुम्हाला भेटत होतो, चर्चा करत होतो, सगळ्या काही गोष्टी करत होतो। हे सदग्रस्त हे त्यांच्या समोर सांगतो बापू स्वतःचं नाव जाहीर का केलं? दादांनी यावर खास शैलीत उत्तर दिलं। पण माझ्या ग्रुपमध्ये 6 ते 7 लोक चेअरमनचं गुडघ्याला बाशिंग बांधून तयार, 6 ते 7। याला म्हणलं ह्यांनी प्रत्येकाने आपापल्या गटात गाळागाळी केली की माझा सुफडा साफच होणार आहे। हो ना, ते कोण कोण आहेत ते तुम्हाला साधारण माहिती आहे, कोण बारामती गटात आहे, कोण पंढरी गटात आहे, कोण कुठल्या माळेगाव गटात आहे, कोण कुठल्या गटात आहे। कारण उद्याच्या 5 तारखेला चेअरमन व्हाईस चेअरमनची निवड लागलेली। तो मी सगळा विचार केला आता काय करावं आणि सगळे सांगत होते नाव नका डिक्लेअर करू, नाव नका डिक्लेअर करू। म्हणलं आता आपलं नाव डिक्लेअर केल्याशिवाय काय आपलं पॅनल येत नाही, म्हणलं हे बाकीचा काही गत्यंतर नाही आणि म्हणून नाव डिक्लेअर केलं। मला भरपूर काम आहे, तुम्हालाही माहिती, मी निवडून येणार हे मला माहिती होतं, परंतु टीम सगळी टीमवर्क महत्त्वाचं असतं मित्रांनो। आज बापू आणि कैलास चेअरमन व्हाईस चेअरमन आहे, परंतु अख्खी टीम त्यांच्या पाठीशी मजबूतीने उभी आहे। मी पण आहे, दत्तामामा पण आहे, आम्ही पण त्याच्यामध्ये कुठं कमी पडणार नाही। त्यांच्या डे टू डेला आम्ही कुठं त्याच्यामध्ये काही लक्षही घालत नाही, कारण ते त्यांचे मजबूत आहेत, खंबीर आहेत। अशा पद्धतीने ही सहकार चळवळ टिकली पाहिजे ह्या मताचा मी। पण माझी किती बदनामी केली, अजित खाजगीकरणाचा पुरस्कार करतो, याव करतो, त्याव करतो। संचालकांच्या मनातील भावी चेअरमन पदाची आशाही अजितदादांच्या बोर्डानं मावळली। जबाबदारी काही जण आता अजून काही अशा कंड्या पेटवत आहेत किंवा पुढ्या सोडतायत की नाही दादा थोडे दिवस होतील आणि नंतर सोडतील। मी तुम्हाला शब्द दिला आहे 5 वर्ष मी म्हणजे मी, त्याच्यामुळं कुणाच्या मनात काय असेल तर काढून टाका, उगीच फार डोक्याला त्रास देऊ नका। त्यामध्ये आपल्याला 5 वर्ष संचालक म्हणूनच राहायचं आहे। 5 जण व्हाईस चेअरमन होतील, त्यांची नावं वेळोवेळी जाहीर केली जातील, ते व्हाईस चेअरमन म्हणून माझ्याबरोबर काम करतील। शरद पवारांच्या पक्षाकडून सुद्धा निरोप आला, पण काही कारणामुळे शक्य झालं नाही असं अजित पवार म्हणाले। त्याच्यामधनं SN जगताप
काहींनी माझ्या घरी आलेले बघितलं असतील. बापू मला म्हणले की दादा तुम्ही असं करा, आमचे तुतारीचे 6 रुपये घ्या. 6. मला म्हणलं बापू तुम्ही भलतंच सांगता राव, 6 परत जास्त होत आहे. मग मी शेवटी रात्री उशिरापर्यंत 2-3 बैठका झाल्या माझ्या त्यांच्या. ह्या यादीतले 2 घेतो आणि पॅनल आपलं येणारच आहे, ते आल्यावर 3रा स्वीकृत घेतो. तुम्ही म्हणाल तो 5 वर्ष तुमचा स्वीकृत. बापू आता सारखे म्हणतात दादा 20 वर्ष तुम्हाला सोडलं, लय वंगाळ झालं राव, लय मागं बरोबर आहे. बापू म्हणता की माळेगाव कारखाना नीट चालवला नाही तर गाठ माझ्याशी आहे अशी तंबी देखील दादांनी दिली. कारखाना 5 वर्षात तसाच चालला पाहिजे, त्याच्यात कुठंही हलगर्जीपणा होणार नाही. आत आल्यानंतर सही केल्यानंतर एक जरी मला बाहेर फिरताना दिसला ना तर माझ्याशी गाठ आहे. ज्याला फिरायचं असेल त्यांनी राजीनामा द्यायचा, खुशाल कुठं फिरायचं तिकडं फिरा, मला काही म्हणायचं नाही. पण कारखान्यामध्ये आल्यानंतर एकदा तिथं त्यांनी सही केली की त्यांनी तिथं काम केलं पाहिजे, त्याची ड्युटी संपेपर्यंत. ज्याची जबाबदारी आहे त्यांनी ती जबाबदारी पार पाडली पाहिजे. त्यांनी दुर्लक्ष केलं, रात्री झोपला बिपला, गुंगी आली, अमकं झालं, डोकं दुखतंय तर यायचंच नाही, घरी झोपायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.